आय टी क्षेत्रात जर तुम्ही काम शोधताय आणि जर समजा तुम्ही 5 वेळा अप्लाय केला असेल, कुठं 10 वेळा केला असेल किंवा बऱ्याच वेळा केला असेल आणि तरी सध्या तुम्हाला जर का नोकरी नसेल लागेल, कारण की आय टी क्षेत्र हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि या ठिकाणी खूप साऱ्या ज्या काही रोजगार निर्मिती होत असतात, त्याचबरोबर चांगल्या पेमेंटचे जे काही या ठिकाणी जॉब मिळतात. पण असं समजा की बऱ्याच वेळा तुम्ही एकंदरीत जसं की 500 आणि 1000 वेळा जर तुम्ही अप्लाय केला असेल आणि जर तुम्हाला जॉब मिळाला नसेल, तर तुमची मनस्थिती काय असेल किंवा तुम्हाला काय वाटेल? आजची जी काही माहिती तुम्हाला सांगणार आहे ना, या माहितीमध्ये एका व्यक्तीनं 2000 वेळा अर्ज केला आणि जवळजवळ 20-25 वर्षाचा अनुभव या व्यक्तीला होता आय टी क्षेत्रातल्या, पण त्याला नोकरी लागली नाही. ही घटना नेमकी कुठली आहे आणि हा नेमकी व्यक्ती कोण आहे याच्याबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊ. चला. अमेरिकेतील विस्कॉन्सिन मध्ये राहणारा अँड्रू नावाचा सॉफ्टवेअर इंजिनियर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. त्याने दावा केलाय की त्यानं जसं की 2000हून अधिक जे काही नोकरीसाठी अर्ज केले, परंतु त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तर आज आय टी इंडस्ट्री हा सर्वाधिक संधी देणारा जे काही क्षेत्र मानलं जातं, तरीही अमेरिकेतील एका अनुभवी सॉफ्टवेअर इंजिनियरच्या कहाणीनं या ठिकाणी विचार करण्यास भाग पडलाय. अँड्रू नावाच्या इंजिनियरनं त्याची ही पोस्ट जी आहे ती सोशल मीडियावरती वेगाने व्हायरल झाली आणि सगळी ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया सुद्धा दिल्या. अँड्रू म्हणाला की केवळ त्याच्या रिझ्यूमच्या स्वरूपामुळे त्याची जी काही 25 वर्षाची जी काही मेहनत वाया गेली यावर विश्वास ठेवणे त्याला कठीण जात आहे. त्याने दावा केला की अनेक लोकप्रिय अर्जदार ट्रॅकिंग सिस्टम त्याचा जो काही बायोडाटा योग्यरित्या वाचू शकत नव्हत्या. अनेक वर्ष यशस्वी व्यवसाय चालवल्यामुळं टीएस त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहू लागलं होतं. कदाचित त्यामुळं कंपन्या त्याला शॉर्टलिस्ट करत नव्हत्या. त्याने सांगितलं की त्याने भरती व्यवस्थापकांना डझनभर नव्हे तर 100हून अधिक जे काही ईमेल पाठवले, पण कोणताही प्रतिसाद त्याला मिळालेला नाही. 25 वर्षाचा अनुभव तरी काम मिळालं नाही. किती म्हणजे मानसिक स्थिती काय असेल तुम्ही समजू शकता. तो स्वतःला नोकरीसाठी अयोग्य समजू लागलाय. त्यानं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं आपली जी काही चिंता व्यक्त केली आहे आणि लिहिलंय की एवढी मोठी व्यावसायिक कारकीर्द असूनही कंपनी त्याच्याकडे दुर्लक्ष का करत आहे हे त्याला समजत नाहीये. सततचा जो काही नकार आणि प्रतिसादाचा जो काही अभाव यामुळं अँड्रू जो आहे आता सध्या खूप अस्वस्थ झालेला पाहायला मिळतोय. म्हणाला की त्याला आता त्याच्या भविष्याची व निवृत्तीची जी काही चिंता वाटत नाही. या परिस्थितीचा जो काही परिणाम आता त्याच्या जीवनशैलीवर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर होत आहे. त्याने स्पष्ट केलं की तो कोणालाही दोष देत नाही, तर फक्त आपल्या भावना व्यक्त करत आहे. तुझी पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरील लोकांनी त्याला विविध सल्ले दिले. काहींनी त्याला सुचवलं की नोकरी शोधण्याऐवजी त्याने सल्लागार म्हणून काम सुरू करावं आणि आपल्या अनुभवाचा इतर मार्गांनी उपयोग करावा. इतरांनी त्याला नवीन व्यवसाय सुरू करण्यास सल्ला दिला. एका युजरनं लिहिलं की कंपनी आता कमी पैशात जास्त काम करणाऱ्या तरुण कर्मचाऱ्यांना प्राधान्य देतात. तर दुसऱ्या नेटकऱ्यांना सुचवलं की अँड्रूने एटीएस साठी आपला जे काही रिझ्यूम सुधारण्याकरिता एका व्यावसायिक रिझ्यूम प्रशिक्षकाची जी काही मदत घ्यावी. एकंदरीत अशा घटना घडल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार यायला सुरुवात होते आणि एकंदरीत आपण तर्कवितर्क लावत असतो. तर या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या टॉपिकवर आपण बोलणार आहोत. तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.